सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झालाय। या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण ठरतात त्या विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या। संस्कार भारती मागच्या 27 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे। यंदा मतदानाचा अधिकार हा मुख्य संकल्प या रांगोळ्यांमध्ये दिसून येतोय। साधारणतः 150 संस्कार भारतीचे सदस्य या रांगोळ्या साकारण्यासाठी मेहनत घेत आहेत। या रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1000 किलो रंग आणि 50 पोते रांगोळीचा वापर करण्यात आलाय। नमस्कार, अनंत नारायण देशपांडे, संस्कार भारतीचे सचिव म्हणून जबाबदारी आहे माझ्याकडे। गेली 27 वर्ष झालं रांगोळीचा हा नंदीध्वज पायघड्यांचा उपक्रम आम्ही करतो आहोत। या वर्षीचे 28वं वर्ष आहे। तर दरवर्षी आपण एक सामाजिक संदेश यातून देतो आणि वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या याच्यातून कार्यकर्ते इथे उत्साहाने सहभागी होतात। यावर्षी पण नरसोबाची वाडी, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली या ठिकाणून कार्यकर्ते संस्कार भारतीचे आलेले आहेत। अखिल भारतीय काम चालतं संस्कार भारतीचं सगळं। तर ह्या वर्षीचा सामाजिक संदेश आहे तो नागरिक कर्तव्य। आपली जी नागरिक कर्तव्य आहेत सगळ्या नागरिकांची, त्यातला आता सध्या लेटेस्ट जे आलेले आपल्या तोंडासमोर आलेला आहे ते मतदानाचा हक्क आपण प्रत्येकाने बजावला पाहिजे, तो पण संदेश आपण यातून दिलेला आहे। आणि बाकीची पण जी नागरिक कर्तव्य आहेत, 10-15 नागरिक कर्तव्य जे आहेत, जसं की इमारतींचं संवर्धन संरक्षण, त्यानंतर भारताच्या संस्कृतीचं जतन आणि पर्यावरण सुरक्षा, वाहतुकीचे नियम पाळणे, असे वेगवेगळे जे विषय आहेत जे नागरिकांची कर्तव्य आहे ते आपण ह्यातून मांडलेले आहेत। साधारण 150 ते 200 कार्यकर्ते कलाकार यात सहभागी झालेले आहेत आणि खूप उत्साहाने काम करत आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून हे काम हिरेअब्बूच्या वाड्यापासून चालू झालेले आहे। सकाळी हिरेअब्बूंच्या हस्ते तिथे उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाचं। नाशिकचे एक छोटे 10 वर्षाचे बालव्यास आर्यावर्त हे ह्या उद्घाटन प्रसंगी होते, जे स्वतः भागवतकार आहेत, छोटे भागवतकार आहेत। तर त्यांच्या हस्ते पण हे उद्घाटन झालेलं आहे। तर असं सुंदर नयने मनोहर अशा रांगोळ्या इथे प्रगट होतात। आता त्याच्यासाठी साधारण 1000 किलो रंग लागतो आणि एक 50 पोते रांगोळी ह्याच्यासाठी लागते। तर असं कार्यकर्ते उत्साहाने छान रांगोळी करतात। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, सोलापूर।